बर, अंगात कोणाच्या येते? गरीबाच्या. श्रीमंत माणसाच्या अंगात येऊ नये. काँग्रेसरी थाले येता येता सच्च्या अंगात यायला पाहिजे. ह्या धुलायचं ना, त्या डांग इकडून पळायचं तिकडून पळायचं आणि तू लगेच लिंबू लावायचे सगळं 2-3 झालं का? अंगात कोणाच्या येते? गरीबाच्या. कधी ऐकलं का संसदेत खासदाराच्या अंगाला आणि अंगात आल्यावरती झुल लागलं, लय मोठ्याने दिदी आम्हाला विकास करायचा, त्याच्या अंगात आले पण स्वतःच्या विकासासाठी. कधी आमदाराच्या अंगात आलं? आमदार उद्घाटनाला बोललं, रिबीन त्याला कैची दुसऱ्याला झाली नाही. अंगात कोणाच्या आहेत? अंगात हे अज्ञानी लोकांच्या आहेत. अंगात हे भोंदू बाबाच्या संगतीत राहणाऱ्या दलिंदर लोकांच्या अंगात आहे. अंगात आपल्या यायला पाहिजे बाबासाहेबांचे विचार, अंगात आपल्या यायला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार. आपल्या अंगात कोणी आले? म्हणजे लक्षात घ्या, जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? या भारतात. जगातले सर्वाधिक जास्त संत अमेरिकेत. एखाद्या संताचं नाव सांगा. अमेरिकेत एक संत आहे का अमेरिकेत? पाकिस्तानमध्ये. मग जगातले सर्वाधिक जास्त संत कुठं? भारतात. बरं, साधू भारतात. हे तर आपल्याच इथे. इथं. क्रांतिकारक कुठे? भारतात. समाज सुधारक भारतात. विचारवंत, धर्म, जाती, पंथ, वक्ते, व्याख्याते, कीर्तनकार, प्रबोधनकार, भिकारचोट दलिंदर कुठे? इथंचे परिवर्तन काय असतं? मी आवडतो सांगतो, जगातले सर्वाधिक जास्त देव, धर्म, जाती, पंथ, क्रांतिकारक, समाज सुधारक, विचारवंत, कीर्तनकार, प्रबोधनकार, वक्ते याच देशात, तसेच सोबत दलिंदर पण या देशात. गरीबाचा पैसा खाणारे भिकारचोट बी ह्याच देशात आहेत. 1 लाख पगार असून गोरगरीब शेतकऱ्याकडून 500 रुपये लाच म्हणून घेणारे दलिंदर भिकारचोट बी याच देशात आहेत. सिमेंटचा सिमेंट रोड गायब करणारे भिकारचोट या देशात आहेत. अख्खं डांबर गायब केलं ती बी दलिंदर या देशात आहेत. संडाचं छेद गायब केलं काही भिकारचोटानं ती बी या देशात आहेत. शाळेची घंटी काही दलिंदरानं गाडी होती ती बी दलिंदर या देशात आहे. शाळेचं हल्लेलं पत्रक याने याच्यावर बठावर नेऊन टाकले ते बी दलिंदर या देशात आहे. 200 कोटीची इमारत असल्यावर कोपऱ्यात थुकणारे भिकारचोट कुठे आहेत? इथंच आहे. सरकारी शाळेची नासधूस करणारे कुठे आहेत? इथंच आहे. परिवर्तन काय? आज जगातला एकमेव देश ज्या देशात आजही पानपोईवर ठेवलेला ग्लास साखर दंडानं बांधून ठेवावा लागते, ते देश भारत आहे. ज्या देशात पानपोईवर ठेवलेला ग्लास साखर दंडानं बांधून नाही, एडिंग करून ठेवावा लागते. ग्लासनेल अमेरिकेचे माणूस येते, ग्लासनेल जपानचे येते, ग्लासनेल येते कुठलं? मग परिवर्तन काय झालं? जगातला एकमेव देश आहे, रोड झाल्यावर कळतंय भिकारचोटाला पाईपलाईन टाकायची राहिली, रोड फोडतोय कोण? जगातला एकमेव देश आहे ज्या देशात बँकेमध्ये 2 रुपयाचा बिना ढाकणाचा पेन सुतळीन बांधून ठेवावा लागतो. 2 रुपयाचा पेन सुतळीन बांधून ठेवावा लागतो. जगातला एकमेव देश आहे ज्या देशात ट्रेन मधलं संडासचं टंबरेल बांधून ठेवावं लागते. हो, संडास मध्ये पिंपळाचं पान घालून अलीकडून तू नाव पलीकडे गावाचं नाव कोण लिहिलं? अमेरिकेचे लोक आलते. अमेरिकेत चालते का? अर्थात जपान जर्मनीचे लोक नवरा बायको प्रवासाला निघले सुई धागा सोबत ठेवतात का? राष्ट्राची संपत्ती माझी संपत्ती आहे. जगातल्या कुठल्याच घटनेमध्ये कलम 51A मध्ये बाबासाहेबांना मूलभूत कर्तव्य लिहिलेत का? बाबासाहेबांना माहित होतं आम्ही गेल्याच्या नंतर हे लोक देश सांभाळतील का नाही याची चिंता आहे. कारण मी संविधान खूप छान लिहिले, पण वापर करते नालायक असतील त्याचा परिणाम वेगळा होईल. हे बाबासाहेबांनी लिहिलेले. कलम 51 मध्ये काय लिहिलं? मूलभूत कर्तव्य. जगातल्या कुठल्याच घटनेमध्ये नाही. बाबासाहेबांनी काय केलं? भविष्याचा वेध घेतला की बाबा राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजून तिची मी देखभाल करेल. हे जगात फक्त एकाच घटनेत दिलंय, ती घटना आपल्या बापाने लिहिली आहे, भारताची राज्य घटना. हे अमेरिकेच्या घटनेत दिलंय, जपानच्या घटनेत दिलंय. तरीही जपान जर्मनीचे लोक प्रवासाला चालले सुई धागा सोबत ठेवतात. एखाद्या बसमध्ये बसले, एखाद्या ट्रेन मध्ये बसले, सीट फाटल्याला दिसलं तर नवरा बायको आनंदाने ते शिवतात, कारण ते देशाची संपत्ती स्वतःची मानतात. आपल्या घटनेच्या भाग क्रमांक 4 मध्ये कलम 51A मध्ये आपल्या बापानं लिहिलंय तर आपलं दलिंदर एसटीत बसते, आपलं दलिंदर ट्रेन मध्ये बसते. पहिले पाहते सीटात एक बोट जाते का, एक गेल्यावर पाहते दुसरं जाते का, तिसरं जाते का, चौथं जाते का. सीटातला जोपर्यंत पुठा याच्या हातात येत नाही तोपर्यंत त्याच्या आत्म्याला समाधान लाभत नाही.
आणि सकाळी प्रतिज्ञेत म्हणते भारत माझा देश आहे बरं का. अख्खी प्रतिज्ञा गायब. ह्यातच माझे सौख्य समावले आहे. आपली मेंटॅलिटी काय माहिती का, आपले लोक दुःखी काऊन आहेत तर लोकांचं चांगलं झालंय म्हणून दुःखी होणारी जगातली एकमेव अवलाद कुठं असेल ती भारतात आहे. बाकी कुठंच नाही. लोकांचं चांगलं झालंय म्हणून दुःखी होणारी अवलाद आपल्या देशाचं साधं उदाहरण ह्या लाईटावर आहे. MSD जपानमध्ये लाईट गेली, लोक चेक करतात मीटरमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. अमेरिकेत लाईट गेली, लोक चेक करतात वायरिंग मध्ये काही प्रॉब्लेम आहे का. भारतात लाईट गेली, दलिंदर बाहेर येते, पाहता पहिले लोकांची गेली का. आणि याला कळलं लोकांची गेली आपली गेली बरं आहे म्हणते. पण याला कळलं अख्ख्या गावाची लाईट फक्त आपली गेली. येळूचा बांबू घेते, डिपीत जाते, या फुजला दुसण्या त्या फुजला दुसण्या, तिन्ही फूज पाडते, अख्ख्या गावाची लाईट घालते, सकाळी पुन्हा म्हणते भारत माझा देश आहे. सांगायचं तात्पर्य एकच आहे, संसाराची राख रांगोळी करून हा भारत आपल्या हातात देण्याचं काम या महापुरुषांनी केले. तो आपल्याला जपता आला पाहिजे. म्हणून भारताच्या प्रतिज्ञेमध्ये भारत आपला नाही, भारत माझा देश म्हणलो होतो आपण. का माझं म्हणल्यावर जबाबदारी वाढते. ती जबाबदारी तुम्ही पेलसाल, या देशाचा एक सुजाण नागरिक म्हणून देशाचे कर्तव्य पार पडसाल, आपल्या मायबापाच्या उद्यापासून पाया पडसाल. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त प्रथमतः सर्वांना भरभरून शुभेच्छा देतो. मात्र त्या प्रसंगी उद्यापासून आपल्या घरामध्ये आपली माय आणि आपला बाप याचं दर्शन घेऊन आपल्याला बाहेर पडायचे. घरातून एक चांगली ऊर्जा घेऊन बाहेर पडायचे, घरातून एक संस्कार घेऊन बाहेर पडायचे. का जी लोक मायबापाच्या चरणी नतमस्तक होतात त्याला कोणाचाही पाय पकडण्याची गरज पडत नाही. कारण एक छान वाक्य आहे की बाबा बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सुखी मिदों की कोई डाली नहीं होती, जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में उनकी झोली कभी खाली नहीं होती, उनकी झोली कभी खाली नहीं होती. त्या मायबापाचं दर्शन घेसाल आणि आपल्या मायबापापेक्षा एका मेन बापाला लक्षात ठेवसाल. तो बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचे विचार आपण आत्मसात करसाल, चारित्र्य संपन्न वागसाल, आपल्या घराची आपल्या परिवाराची काळजी घेसाल. दलिंदर है ना, ज्या लोकांकडून काहीतरी आपल्या घराकडे आगळ्यावेगळ्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न केला जातो त्या लोकांपासून सावधान राहाल. आपले मायबाप आपल्या पुरीचा मोबाईल आपल्या पोराच्या मोबाईलकडे लक्ष देतात. आणि मी टायमिंग सांगितलेला आहे संध्याकाळी 7, दुपारी 2. तो विसरणार नाही अशी अपेक्षा ठेवतो. थांबतो, एकदा जोरदार नारा द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, भारतीय संविधानाचा इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय श्रीराम. धन्यवाद सर. गेले तासभर अतिशय हास्य विनोदी शैलीमध्ये आपण जीवनाचं मर्म आम्हाला सांगितलं. आई वडिलांची पुण्याई आणि कठोर परिश्रमाशिवाय यशप्राप्ती होणार नाही आणि आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचं हास्य हेच तुमचं खऱ्या अर्थाचं या जीवनातलं सार्थक आहे हे विचार सांगणारे